हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असणार. आज खूप दिवसातून ब्लॉग बनवतो आहे आणि आज खूप दिवसातून मी पण राईड पण करतो आहे. पाऊस चालू झाल्यापासून आम्ही काय राईड वगैरे केली नाही आणि महाबळेश्वरची आपली लास्ट राईड होती. त्याच्यानंतर बोललेलो मी का ब्लॉग वगैरे येतील कंटिन्यू, पण नाही वेळ मिळाला. कामामध्ये थोडासा बिझी होतो, त्याच्यामुळं आज आम्ही प्लॅन केला एक छोटीशी राईड करण्याचा, जो की आहे माथेरान. तर माथेरानला आम्ही निघतो आहे. मी महेश, माझा मित्र आहे मंगेश. जर अशा आम्ही 2 बाईक घेऊन निघतो आहे आम्ही माथेरानला. सो खूप दिवसातून ब्लॉग येणार आहे आपला, तर तुम्ही ह्या ब्लॉगला पण मस्त प्रेम द्या. सो भेटतो तुम्हाला बाईकवरती. नाश्ता वगैरे केला नाही, नाश्ता वगैरे रस्त्यामध्ये करू. ते सगळं आता ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो चला, भेटतो तुम्हाला बाईकवरती. चला मित्रांनो, आपल्या राईडची सुरुवात करतो आहे आपण. जय बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया, वीरेश्वर महाराज की जय. सो चला आता बघूयात. मंगेशला पहिला घेऊ तिथून त्याच्या शॉपवरून, आणि पेट्रोल पण टाकायचे, पेट्रोल पण कमी आहे. सो पेट्रोल पण टाकून देऊयात आपण आणि मग पुढची राईड कंटिन्यू करूया. तर बघूयात, छोटीशी राईड आहे माथेरानची. एक दीड तासामध्ये आम्ही तिथं पोचून जाऊ. सो बघूयात कशी राईड राहते. जास्ती काही एक्स्ट्रीम नसणार आहे, साधा सिंपल ब्लॉग राहील आपला. मेन हायवेला तर लागलो आहे, पण पाऊस पडला तर आपल्याला गोप्रो काढावा लागेल. कारण की पाऊस पडला ना तर आपला गोप्रो वॉटरप्रूफ नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला गोप्रो काढावा लागेल पाऊस पडला तर. पण पाऊस नाही आला पाहिजे, नाहीतर आपल्या सगळ्या ब्लॉगची पूर्ण वाट लागून जाणार. आता सध्या तर नाही आहे पाऊस, पण ते परत गोप्रो काढणं परत लावणं ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला फक्त पाऊस नाही आला पाहिजे, तर ब्लॉग कंटिन्यू होईल. नाही जर पाऊस आला तर आपल्याला गोप्रो 100% काढावा लागणार. बाईक चालवण्याची काय मजा वेगळीच आहे. सकाळी सकाळी मॉर्निंग राईड आणि थोडंसं डिस्टन्स आहे, बऱ्यापैकी डिस्टन्स आहे. 1-1.5 तासाची राईड आहे आपली, पण बरं वाटतंय जरा बाईक चालवून. आणि माथेरानला मी पहिल्यांदा चालला. मी इकडचाच असून सुद्धा माथेरानच्या आजूबाजूलाच राहून सुद्धा भरपूरदा नेरळ वगैरे तिकडे गेलेलो आहे, पण मी कधी माथेरान म्हणून या ठिकाणी गेलो नाही हिल स्टेशनला. पण आज पहिल्यांदा चाललो आहे, भरपूर वर्षातून चाललो आहे. खूप फिरतो वगैरे मी, पण माथेरानला आज पहिल्यांदाच चाललो आहे. तर बघूयात कसा एक्सपिरियन्स राहतो आहे माथेरानचा. बघा कारवाले कसे पण ओव्हरटेक मारतात. चला, मंगेशचं इथे शॉप आहे. अजून आला तर नाही आहे मंगेश, कॉल करावा लागेल त्याला. पेट्रोल पण आपलं संपलं आहे. रेंज दाखवते भरपूर, पण याच्यामध्ये थोडंसं ग्लिच आहे. 88 किलोमीटरचं दाखवते, डायरेक्ट पेट्रोल संपलाच दाखवते. फोन लावतो का जरा त्याला? मी तर पेट्रोल टाकला, मी पण पेट्रोल टाकून घेतला. मंगेश शेट आलेले आहेत, तर पेट्रोल आम्ही टाकून घेतलेलं आमच्या गाडीमध्ये. मंगेश शेटच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे. पैसे देऊन गेला. किती दिले? 2,000, 3,000, 3,500. बापरे. चला, पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे, आता आपण निघूयात. पाऊस जर आला तर आपल्याला थांबून आपला गोप्रो काढावा लागेल, एवढं तर नक्की आहे. मंगेश थोडासा पाठीमागं राहतोय, कारण की त्याची गाडी तेवढी पळत नाही. आपली गाडी स्पीड आणि त्याच्या गाडीचं स्पीड मॅच होऊ शकत नाही. सो आस्ते आस्ते जावं लागते. काय झालं? चालतं, ह्यांच्यापासून सावधान. हे बघा, कुत्री आहेत ना, डायरेक्ट गाडीवर येतात, पायावरती उडी मारायला. बाईकवाल्यांना तर भरपूर त्रास देतात ते. जवळ पण भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत, पण आता एवढ्यात नाश्ता करत नाही, डायरेक्ट कर्जतला जाऊनच नाश्ता करतो. सो मंगेशची गाडी थोडीशी कमी पडते आपल्या गाडीला चेस करण्यासाठी, तरी पण त्याला आपण त्याचा आणि आपला स्पीड मेंटेन करतोय. त्यामुळं हे बघ, असं आपल्याला गोप्रो काढावा लागणार. 101% आपल्याला गोप्रो काढावा लागणार, नाहीतर आपल्या गोप्रोची वाट लागणार. भेटतो तुम्हाला, काही दाखवण्यासारखं असेल तर नक्कीच दाखवेल, अन्यथा मी गोप्रो काढतो. मी कर्जत येऊन पोचलो इथं जोशीवाडेवाले. पण पाऊस बघा, भरपूर पाऊस आहे. एवढा पाऊस आहे ना का काय विचारू नका. हे बघा इथं आपल्या बाईक लावल्यात,
कर्जतला आत्ताशी पोचलो आहे आणि गोप्रो वगैरे मी सगळं काढून ठेवलं आहे, कारण की एवढ्या पावसामध्ये गोप्रोची वाट लागणार. नाश्ता करून घेतो. पानं चला ना, नाश्ता करून घेऊयात आणि मग पुढचं रनिंग कंप्लीट करूयात, कारण की भरपूर पाऊस पडतोय. पावसामध्ये कवर नाही करता येत थोडा डिस्टन्स. सो थोडा नाश्ता करून घेऊ, थोडा रेस्ट करू आणि मग निघूयात पुढं. नेरळला पोचलोय. आता इथून लेफ्ट घेतला ना का माथेरानचा घाट चढावा लागेल आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, एवढा वेळ आम्ही पावसामध्ये काढला. कर्जतला पण भरपूर पाऊस होता. आता पूर्ण इथून हिल आहे. हे पण डेंजर घाट आहे रे. सॉलिड काय व्ह्यू आहे खाली, पण बघ ना, पूर्ण डोंगरावरती आलो ना आपण. उभा घाट आहे. बापरे, कसला खतरनाक आहे ना. आपली गाडी इथं लावलेली आहे आता पार्किंगला. इथून जाऊयात आपण तिकीट घराकडे. मला एक मायरा पॉईंट आहे इथे. इथं बघू शकता तुम्ही किती धुक्का वगैरे आहे, एकदम प्रॉपर. हा माझी व्हिडिओ करतोय हा पार्टनर. भरपूर लांब पॉईंट आहेत तिथे आणि चालण्यासाठी भरपूर डिस्टन्स भरपूर आहे. त्याच्यामुळे ना कंटाळा येतोय. किती पॉईंट कव्हर करायचे माथेरानचे. हे माकडं बघा, माकडं जागेवरती येते. भरपूर पॉईंट लांब आहेत. काय मित्रांनो, बरोबर ना. जो दिख गया वो बिक गया. आज तुम्हाला ट्रेक करून कसं वाटतंय? थकला म्हणून बोलतोय रोज जिमला या. तुम्ही जिम मध्ये येत नाही दोघे जण. आणि आज भरपूर पाऊस पण आहे ना, आणि आज भरपूर ट्रेक आहे मित्रांनो. भरपूर पाऊस पण आहे आणि ट्रेक पण भरपूर आहे. भरपूर लांब पॉईंट्स आहेत. असं वाटतंय माथेरान जवळ आहे, पण नाही. भरपूर लांब पॉईंट्स आहेत. चालण्याची ताकद असेल तर तुम्ही या, नाहीतर नका येऊ. हां, खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. काय इश्यू देत नाही, काय नाही. आणि भरपूर चालायला पण भरपूर आहे. कंटाळलो आज. आणि हे बघा, हे आमचे दोन पार्टनर कसे चालत आहेत. थकले ते. अंधार झालाय. भरपूर चाललो मित्रांनो. आता निघालो आम्ही. इथं थोडंफार फिरलो, पण आता नाही. भरपूर पॉईंट भरपूर लांब आहेत त्याच्या. आणि पाऊस आहे ना, पाऊस कंटिन्यू पडतोय. त्याच्यामुळं आम्ही निघालो. आता भेटतो तुम्हाला पार्किंगमध्ये. गोप्रो पण काय लावता नाही येणार डायरेक्ट. मला तर वाटतं आपण डायरेक्ट खाली कुठंतरी जेवणासाठी थांबू ना, तिकडेच भेटूयात. इथं आमच्या बाईक्स आहेत. बाईक घेतो आणि डायरेक्ट खालीच जातो, कारण की मध्ये काय गोप्रो वगैरे लावायला भेटणार नाही, कारण की भरपूर पाऊस आहे. बघू शकतो तुम्ही. आत्ताशी कुठे जाऊन मी गोप्रो लावू शकलोय. आत्ता गोप्रो लावलाय, तो पण थोडासा लफडा होतोय. गोप्रोला काच लागते माझी. आणि थोडासा वॉइसमध्ये वगैरे काय प्रॉब्लेम असेल तर ॲडजस्ट करा. 4 रस्ता इथून आपला राईट घ्यायचा आणि मग आपण पलसदरी रोडनी परत जो आलो त्याच रोडनी आपण रिटर्न. भरपूर सकाळपासून एवढा पाऊस आहे ना का आम्हाला तिथं त्यांनी व्यवस्थित फिरून पण नाही दिलं आहे. एवढा पाऊस आहे. तिकडं वरती तर असणारच, कारण की डोंगर एरिया आहे त्याच्यामुळे तिकडे पाऊस असणारच. पण एवढा पाऊस होता की काहीच फिरूनच दिलं नाही. एकच आम्ही फक्त पॉईंट कव्हर केला, बाकीचे पॉईंट आम्ही कव्हर केलेच नाही. बघा इकडे डिमांड आहे.
इथे नेहमी पोलीस असतात हा, पण आज तर पुढे कोण दिसत नाही. कसला मस्त आहे. आणि त्या डोंगराच्या खाली गाव आहे, गाव हे कल्पतरू प्रोजेक्ट आहे त्याच्या. बघा ना डोंगराच्या बरोबर खाली गाव आहे. कोणतं गाव आहे मला पण नाही माहिती. हा कोणता गाव आहे रे? वरणे. वरणे गाव. बघा कसा पूर्ण डोंगराच्या खाली आहे. बापरे रस्ता. फायनली गाईज आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि हे बघा महेशच्या घरी येऊन पोचलो. ही आपली बाईक महेश. आणि आता आपण घरी निघतोय. मी इथंच मी ब्लॉग एंड करतोय माझा, कारण की भरपूर थकलेलो आहे आणि पावसाने आज भरपूर वैताग दिलेला आहे. त्याच्यामुळं जास्ती काही शूट वगैरे करायला मिळालं नाही, कारण की गोप्रोची भीती होती. त्याच्यामुळं मी जास्त शूट केलेला नाही आहे. सो बस इथपर्यंत हा ब्लॉग इथंच एंड करतो. तर मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण की पुढचा ब्लॉग आपला इथं भीमाशंकरचा असणार आहे, कारण की 4 ते 5 तासाचा असा प्रवास आहे. तर मी भीमाशंकरचा प्लॅन करतो आहे आणि तो एक ब्लॉग येईल आपल्या चॅनलवरती. सो बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.